नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊया टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी अक्कलकोटमध्ये प्रचार सभा. 3 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची सभा. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. विरोधकांनी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायदेवतेने आपल्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली प्रताप सरनाईक यांची भेट. एसटीच्या विविध मागण्यांसंदर्भात भेट. बोरिवली पूर्वेत राजकीय राडा. भाजपचे गणेश खणकर आणि सुबोध माने भिडले. गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 19वी सुनावणी. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडणार सुनावणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचार स्वकीयांवरच टीका. आमदार संजय देरकर यांनी लगावला टोला. वणीच्या विकासासाठी आम्हाला बहुमत मिळेल, देरकर यांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली दौऱ्यावर. भाजप उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत प्रचार सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर. पाचोरा आणि मुक्ताईनगर येथे एकनाथ शिंदेंची प्रचार सभा. सायंकाळी एकनाथ शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर. मुंबईतील 32,000 एकर शासकीय जागेवर अतिक्रमण. मुंबई उपनगरातील अतिक्रमित जमीन सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी मंगळप्रभात लोढा यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण. पती अनंत गर्जेला न्यायालयात हजर केलं जाणार. अनंत गर्जेला दिलेली 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. आपण जिल्ह्याचे पालक आपल्या घरचा माणूस असेल तरी चुकीला चूकच म्हणणार. बीडमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील यांच्याकडून नियुक्ती. संतोष बांगर. हिंगोलीला लागलेला कलंक. निवडणुकीत मिंधे गट 4थ्या क्रमांकावर फेकला जाईल. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची टीका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं युनेस्को मुख्यालयात अनावरण. राज्य सरकारने भेट दिलेल्या प्रतिमेचं संविधान दिनी अनावरण. हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ पुन्हा घसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका. सपकाळांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता. सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीत कुणीच सुखी नाही. राष्ट्रवादीत प्रत्येकाचा जाच सुरू आहे. शशिकांत शिंदेंची टीका. वाळू माफियांना महसूल मंत्री बावनकुळेंचा दणका. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट रद्द होणार. महसूल मंत्री बावनकुळेंचे कडक आदेश. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंचा सर्व पक्षीयांना इशारा. गाडीचे स्टीअरिंग किंवा चावी कोणाकडे हे महत्वाचे नाही, गाडी कोणाच्या मालकीची हे पहा. विक्रमसिंह पाचपुतेंचं वक्तव्य. प्रारूप मतदार यादीवरील हरकतीस मुदतवाढ. विरोधी पक्षांची मागणी. निवडणूक आयोगाने केली मान्य. 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय. त्रिभाषा धोरण समिती कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार. कृती समन्वय समितीचे दीपक पवारांचा कार्यशाळेला विरोध. एक बार कमिटमेंट कर दी तो खुद की भी नहीं सुनता. दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी महायुतीत बिनसलं. शिवसेना आमदार भाजप आमदारांमध्ये जुंपली. संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळेंमध्ये आरोपांच्या फैरी. हेच मोठी आहे त्यामुळे पट्टी मोठी लागेल. मंत्री गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला. उज्ज्वला थिटेंची याचिका कोर्टाने फेटाळली. अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद प्रकरणी याचिका. सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळली याचिका. कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा. पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठांकडे सादर. नागपूर शहरातील 45,000 दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार. प्रशासनाची दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्याची तयारी. प्रारूप मतदार यादीत 45,000 दुबार मतदारांपुढे डबल स्टार.
अमरावतीत नगराध्यक्ष पदासाठी 71 तर नगरसेवक पदासाठी 1255 उमेदवार. 3 उमेदवारांना कोर्टाचा दिलासा तर 6 याचिका कोर्टाने फेटाळल्या. बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंवर जीवघेणा हल्ला. राम खाडेंसह 3 सहकाऱ्यांवर हल्ला. राजकीय वैमनस्यातून हल्ला केल्याचा सहकाऱ्यांचा आरोप. निवडणुकांबाबत विविध याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर तब्बल 36 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला. भाजपाचा प्रचार करत असल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा आरोप. अंबरनाथमध्ये भाजप आणि रिपाई आठवले पक्षाची युती कायम. युती तुटल्याच्या घोषणेनंतर रिपाई पक्षाची भाजपाकडून मनधरणी. अंबरनाथमध्ये प्रचार कार्यालयाच्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी. शिवसेनेचे उमेदवार सुनील सोनी जखमी. दोघांच्याही प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक. नादाला लागू नका. 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. भरत शहांची विरोधकांवर कडाडून टीका. आमदार निलेश राणेंचा रडीचा डाव. निलेश राणेंना आमदार बनण्यासाठी मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचीच बदनामी करण्याचा प्रयत्न. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची टीका. कोल्हापूरमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये चिन्ह वाटपावरून गोंधळ. अधिकाऱ्यांच्या विरोधात चिन्ह वाटपावरून फेरबदल. चिन्ह फेरबदल केल्याने मनसे आक्रमक. नगर परिषदेच्या आवारात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडे मिळाली रोख रक्कम. शिवसेना आमदार निलेश राणे यांचा भाजपाला दणका. पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप करताना रंगी हात पकडला. जळगावच्या अंमळनेर येथे परीक्षित बाविस्कर यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा. जाहीर सभेत श्रीकांत शिंदे यांचं लाडक्या बहिणींनी केलं अनोखं स्वागत. नवी मुंबई शहरामध्ये 45,588 दुबार मतदारांपर्यंत BLOच्या माध्यमातून रद्द करणार. नवी मुंबई मनपा उपायुक्त यांची माहिती. भाजप उमेदवाराकडून पैशांचं वाटप. विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरांचा आरोप. पैशाने विकलं जाणार हे कणकवली शहर नाही. संदेश पारकरांचं वक्तव्य. भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह यांच्या पत्नीला नकोसे झाले कमळ. पंढरपूरच्या सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या चिन्ह वाटपात नाकारले कमळ. नगरसेवक पदासाठी घेतले पांगुळ गाडा. चिन्ह घेऊन केला प्रचार सुरू. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू. तासगावात भाजप स्वबळावर लढणार. रायगड जिल्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष सुरू. शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. परिसरात तणावाचे वातावरण. मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ. सतीश पाटील यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? निवडणुका पुढे गेल्या तरी चालेल पण याद्या दुरुस्त करा. काँग्रेस नेते सतीश पाटील यांची मागणी. पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर. ठाणे पालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी. अविनाश जाधव यांनी मतदार यादी दाखवत केली फुलफूल. अकलूज निवडणुकीत भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लढत. मोहिते पाटलांकडून आजपर्यंत केलेल्या विकासाचा डोस तर भाजपाचा मोहिते पाटलांविरोधात आक्रमक प्रचार. त्रिभाषा धोरण समिती शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यशाळेला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांचा विरोध. रेल्वे मंत्रालयाच्या 2,781 कोटी रुपये खर्चाच्या 2 प्रकल्पांना मंजुरी. राज्यातील बदलापूर 8 ते कर्जत या 32 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा समावेश. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं आज नाशिकमध्ये आंदोलन. तपोवनातील वृक्ष बचाव आंदोलन करणार. मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला आज मालेगाव कोर्टात हजर करणार. हिंगोलीत ग्रामीण भागात धुक्याची चादर. पहाटे धुक्यांमध्ये रस्त्यावरील पारदर्शकता कमी. धुक्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईतील हवेची पातळी अत्यंत खालावली. मालाड बोरिवलीची हवा अति वाईट. माझगाव वरळीनंतर बोरिवलीतील हवेचा दर्जा घसरला. मागील 2 दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खराब.
भूवैज्ञानिक विभागाची अमरावतीतील शिवणगावाला भेट. अमरावतीत जाणवणारे भूकंपाचे धक्के नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. पावसामुळे जमिनीत हालचाली काही दिवसात बंद होतील, विभागाचं स्पष्टीकरण. गोवंडी रेल्वे स्थानकात मुलीकडून मुलाला मारहाण. मुलाला अश्लील चाळे करत असल्याचं मुलीचं स्पष्टीकरण. शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर. परीक्षा परिषदेकडून नवी तारीखही जाहीर. आता शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 ला होणार. पुणे पोलीस आयुक्तालयाला मिळणार 2 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी मिळणार. पुण्यात 5 नवीन पोलीस स्टेशन स्थापन होणार. लवकरच शासन आदेश जाहीर होणार. मुंबईत 3 डिसेंबरला पाणी कपात राहणार. तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे निर्णय. पुणे मेट्रोच्या टप्पा 2 मधील मार्गिका 4 आणि मार्गिका 4 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये प्रकल्पाला मान्यता. भाजपाच्या राजवटीत संविधान दिन साजरा करणे गुन्हा. संविधान रक्षणासाठी लढत राहू. झीनत शबरीन यांचं वक्तव्य. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण. शीतल तेजवानीच्या याचिकेवर सुनावणी झालीच नाही. एफआयआर रद्द करण्याबाबत केली होती याचिका. विरारमध्ये श्री द्वारकाधीश मंदिराची प्राणप्रतिष्ठा. 5 दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईत कचरा संकलन गाड्यांमध्ये भ्रष्टाचार. कचरा संकलनासाठी निकृष्ट दर्जाच्या गाड्या. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना नाहक त्रास. पालिका प्रशासनाची अद्याप कारवाई नाही. नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. वाशी ब्रिजवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात रामकाल पथाला सुरुवात. पुनर्वसनासाठी नागरिकांचा विरोध. 2 दिवसात जर महापालिका आयुक्तांकडून निर्णय आला नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. लातूरमध्ये महानगरपालिकेसमोर पैसे ठेवून आंदोलन. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ. प्रशासन टाळाटाळ करत असल्याने केलं आंदोलन. टीईटी पेपरफुटी प्रकरणाचं यूपी बिहार कनेक्शन. आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती. आंतरराज्य टोळ्यांचे 4 वर्षांपासून कारनामे सुरू. भिवंडी पालिका मुख्यालयाच्या इमारतीवरील नावातील अक्षर पडलं. 2 महिन्यांपासून पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. पालिका परिसरातील आवश्यक सुविधांसह नावाबाबतही उदासीन असल्याची चर्चा. भटक्या श्वानांना शेल्टरमध्ये ठेवणं ही क्रूरता. सुप्रीम कोर्टाने श्वानासंदर्भात निर्णय पेटाला अमान्य. निर्णयाविरोधात पेटा इंडिया आवाज उठवणार. पवना धरण परिसरात जलसंपदा विभागाची धाडसी कारवाई. 8 अनधिकृत बंगल्यांचे अतिक्रमण हटवले. प्रशासनाच्या हालचालींमुळे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःचं अतिक्रमण काढलं. कल्याणमध्ये नामकरणावरून वाद. गोरीपाडा सिटी पार्क रस्ता आणि चौकाच्या नामकरणावरून ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक आमने सामने. उद्घाटन रद्द. 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन. 2030 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार. 20 वर्षांनंतर भारताला आयोजन करण्याची संधी. आपल्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर गौतम गंभीर यांचं वक्तव्य. दोष सर्वांचा पण सुरुवात आपल्यापासून. गौतम गंभीर यांचं स्पष्टीकरण. सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारांनी जोरदार पुनरागमन केले. फक्त 2 स्टॉक्स घसरले. गेल्या 5 महिन्यातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमधील सर्वात मोठी वाढ. वाढदिवस असलेल्या मित्राच्या अंगावर 5 मित्रांनी ओतलं रॉकेल. कुर्ल्यातील घटना. गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक. पुण्यात बनावट दारू कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा. देशी आणि विदेशी दारूचा 1,14,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. 4 आरोपींना अटक. कल्याणमध्ये गेम झोनवर पोलिसांची छापेमारी. मालकासह 3घांना अटक. गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस. पुण्यात इरवडा कारागृह परिसरात शिपायाला मारहाण करणारा पोलीस हवालदार निलंबित. कारागृहातून न्यायालयाकडे कच्चे कैदी घेऊन जाताना हवालदाराने शिपायाला शिवीगाळ करत मारहाण केली होती.
पुणे पोलिसांनी चोर, दरोडेखोर आणि गुंडांना गुडघ्यावर आणलं. हडपसर पोलिसांनी काढली आरोपींची धिंड. पिंपरी चिंचवडमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या 26 ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या धाडी. 43 आरोपींना अटक. 55 महिलांची सुटका. 4 ठिकाणं 1 वर्षासाठी सील. पुण्यात विद्यानगरमध्ये बॉम्बसाठी वापरलं जाणारं 10,920 रुपये किमतीचं साहित्य आढळलं. बॉम्ब शोधक पथकानं साहित्य ताब्यात घेतलं. धोकादायक साहित्य सार्वजनिक ठिकाणी ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. पुणे नाशिक महामार्गावर अपघात. 4 वाहनांचा विचित्र अपघात. अपघातात 4 जण जखमी. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. परळी सिलिंगवर धावत्या कारला आग. घटनेत कोणालाही दुखापत नाही, मात्र संपूर्ण कार जळून खाक. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. रायगडच्या रसायनी ॲडिशनल MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. आगीचं कारण स्पष्ट. चर्चगेट स्टेशनच्या दुकानामधील एसीला आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. राजश्री कमलापसंतच्या मालकाच्या सुनेची आत्महत्या. दीप्ती चौरसिया यांच्या सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. माहेरच्या कुटुंबियांचा आरोप. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे व्यथित होऊन टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये कोल्ह्याचं दर्शन. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागाने जेरबंद करावं, नागरिकांची मागणी. दहिसर आनंदनगर परिसरातील RMS इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू. आगीमुळे कोणतीही जीवितहानी नाही. उल्हासनगरमध्ये उभ्या असलेल्या JCBला आग. परिसरात गोंधळ. केक कापून झाल्यानंतर अब्दुल रहमानवर दगडी मारून अंडी फोडली. मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं पडलं महागात. कुर्ल्यातील घटना. साताऱ्यात मिनी ट्रॅव्हलचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात. घटना CCTVमध्ये चित्रित. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची 2 मुलांसह आत्महत्या. नाशिकच्या चांदवड येथील दिघवत येथील घटना. मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं समोर. भिवंडीतील उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात. दुर्घटनेत मुलीचा मृत्यू. वडील जखमी. ट्रक चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांची दहशत. उल्वेमध्ये सोसायटी परिसरात माकडाचा वावर. सिडकोच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये माकडांची दहशत. कराड विटा मार्गावर 4 चाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू. 2 जण जखमी. मुंबई गोवा महामार्गावर पेट्रोलचा टँकर पलटी. मुंबई गोवा महामार्गाजवळील हातखंबा येथील घटना. अभिनेता सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरण. मुंबई सत्र न्यायालय विशेष मकोका कोर्टाकडून 5 आरोपींवर 15 आरोप निश्चित. जळगावात डोळ्यात मिरची पावडर टाकून 8 लाखांची रोकड चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून संपूर्ण रक्कम हस्तगत. रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेत महायुती विरुद्ध मविया अशी थेट लढत. लांजात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार. सावली कुरूप यांना महायुतीकडून उमेदवारी. छत्रपती संभाजीनगरात कारच्या धडकेत अर्थशास्त्राचा संशोधकाचा मृत्यू. बेगमपुऱ्यातील विद्युत कॉलनी परिसरात वेगवान कारची दुचाकीला धडक. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या 9 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन. बदली प्रक्रियेमध्ये खोटी माहिती दिल्याने कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाने दिलेली 7,000 जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द. 1 वर्षानंतर प्रमाणपत्र देताना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्याने कारवाई. नातेवाईकांना नव्याने काढावी लागणार जन्म प्रमाणपत्र. राज्यात निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू. मात्र मराठवाड्यातील प्रचाराकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं दुर्लक्ष. प्रचाराकडे स्टार प्रचारकांनी फिरवली पाठ. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांकडून नोंदवण्यात आलं मूळ वतनदारांचे जबाब. एकूण 25 ते 30 जागा मालकांचे नोंदवले जबाब. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.